हॅलो फ्रेंड्स, आजभाऊ किचनमध्ये आपले खूप खूप स्वागत आहे. आज मी तुम्हाला ही मुगाची उसळ एक दिवशी मी उसळ केली होती, ती शिल्लक राहिली. त्याच्यापासून तुम्हाला डोसे बनवून दाखवते. तर त्याच्यासाठी लागणारे साहित्य अर्धा वाटी गरा घेतला. एक दोन माणसाचेच करायचे, जास्त करायचे. त्याच्यामध्ये दही घेतले थोडं. आता हे दह्यामध्ये गरा भिजवते आणि हे मिक्सरमधून काढून ह्याच्यामध्ये टाकते. जवळजवळ हे सगळं मिश्रण 4 घंटे भिजावं लागते. 4 घंटे भिजले की ह्याच्यामध्ये एक कच्चा बटाटा टाकायचा किसून. आणि तुम्हाला टाकू वाटत कांदा वगैरे टाका, पण मी टाकणार नाही. कच्चा बटाटा थोडा किसून टाकायचा आणि ह्याच्यात लसणाच्या 2 पाकळ्या टाकल्या आणि दही ताक आंबट काय असेल त्याच्यामध्ये तुम्ही भिजवा. माझ्याकडे हे आंबट दही आहे, ह्याच्यामध्ये पाणी घालून मी हे गरा भिजवून ठेवणार आहे आता. आणि हे मिक्सरमधून काढून त्याच्यामध्ये मिक्स करणार आहे बरं का. आता हे बघा, हे गरा भिजवून ठेवले आहेत दह्यामध्ये. थोडं आंबट आहे म्हणून ह्याच्यामध्ये पाणी टाकले दह्यामध्ये. गरा आता 2 ते 3 घंटे भिजू द्यायचा. आणि पेस्ट मिक्सर जे उसळ होती ना मुगाची तयार केलेली, त्याची ही पेस्ट करून ठेवली. आता ही फ्रीजमध्ये ठेवणार आहे. हे करायच्या अगोदर हे मिक्सरमधून एकदा काढायचं आणि ही पेस्ट ह्याच्यामध्ये मिक्स करायची. आणि कच्चा कांदा किसून मिक्स करायचा. तुम्हाला पाहिजे असेल ह्याच्यात तांदळाचं पीठ टाकू शकता, बेसन पीठ टाकू शकता, पण मी काही नाही टाकणार. जास्त होतंय, वाढतंय, परत फ्रीजमध्ये पीठ सांभाळावं लागतं. आता हे मी फ्रीजमध्ये ठेवते. कात्रे शिजवलेले 2-3 घंट्यामध्ये हे खूप आंबट पडेल आणि वास येईल ह्याचा, म्हणून मध्ये हे मिक्सरमध्ये ठेवते. तुमच्याकडे उसळ नसली तर नुसते भिजवलेले मूग सुद्धा तुम्ही टाकू शकता, मोड आलेले. माझ्याकडे उसळ होती म्हणून मी मोड आलेले मूग केले नाहीत, ही वाटूळ होते म्हणून. ह्याचे धपाटे पण छान होते, पण नको म्हणले म्हणून मी ह्याच्यामध्ये टाकून डोसे करायले. ह्याच्याबरोबर बटाट्याची भाजी आणि कोथिंबिरीची चटणी. हॅलो फ्रेंड्स, आजभाऊ किचनमध्ये आपले खूप खूप स्वागत आहे. नमस्कार. मी आज तुम्हाला एक कच्चा आंबा आहे, न पिकलेला आंबा आहे काय, आणि हे पिकलेला आंबा आहे. ह्याच्यापासून माझा फ्रुटी, आता तुम्ही काही म्हणा, ते करून दाखवणार आहे मी तुम्हाला. आता हे पाणी गरम ठेवले, मग काय पाणी गरम ठेवले. ह्याच्यामध्ये ना हे कच्चा आंबा अगोदर टाकते. चांगला शिजू देते ह्याला. आणि काही शिजलेला पिकलेला पण आंबा टाकते. शिजलाय बरं का चांगला पिकलेला आंबा, बारीक बारीक खुडी केलेला. आता ह्याला चांगलं पसरून घ्यायचं असं आणि ह्याला चांगलं शिजू द्यायचं. शिजलं की ह्याला मिक्सरमधून काढायचं. किंचित मीठ, न कळतं असं किंचित मीठ टाकायचं. वेलची पावडर टाकायची. ह्याचा माझा तयार होतो, फ्रुटी तयार होते. आणि साखर टाकायची बरं का, साखर टाकायची. मिक्सरमधून काढायचं. हे गार होऊ द्यायचं. ह्याला चांगलं धुवून घ्यायचं, गार होऊ द्यायचं आणि मिक्सरमधून काढून त्याची फ्रुटी माझा तयार करून घ्यायचं. काही करा, फ्रुटी थोडी पातळ असते, माझा थोडा जाड असते. आता हे चांगलं शिजतंय. शिजायला जवळजवळ 15 मिनिट लागते बरं का. हे चांगलं शिजलंय बरं का, छान शिजलंय. आता ह्याचं पाणी सुद्धा ह्याच्यामध्येच टाकायचं बरं का आपल्याला. हे पाणी सुद्धा बाजूला टाकायचं नाही. पाणी टाकून ह्याच्यामध्ये साखर वेलची टाकायची, थोडं मीठ टाकायचं, पण मिक्सरमधून काढायचं ह्याला गार झाल्यावर. आता ह्याला थोडं गाढू द्यायचं बंद करून. ज्यावेळेस प्यायचं त्यावेळेस हलवून प्यायचं चांगलं. आता हे गार होते. हे पाणी सुद्धा वापरू शकता बरं का तुम्ही. पाणी वापरलं तर छान होते. आता हे गार होते. गार झालं की मिक्सरमधून काढायचं. पातळ ठेवायचं असलं तर त्याला फ्रुटी म्हणा, थोडं जाड करायचं असलं तर त्याला माझा म्हणा. आता ह्याला शिजवायचं नाही काय, असंच आपल्याला काचेच्या ग्लासमध्ये टाकायचं आणि सर्व करायचं. ह्याच्यामध्ये आणखीन साखर आणि विलायची टाकायची. नका, साखर विलायची घेतली आणि तो किंचितचं मीठ. आता हे गार व्हायले, परत दाखवते. आता हे बघा, हे कधी ह्याच्यामध्ये मी थोडं पाव चमचा वेलची पावडर टाकली छोट्या चमच्याने. ह्या चमच्याने 3 चमचे साखर, आता ह्याचं पाणी उकळायचं ठेवले. आपल्याला पाण्यामध्ये जरी मिक्स करायचं असलं तरी मिक्सरमधून काढायचं आणि त्या पाण्यामध्ये मिक्स करायचं आणि प्यायचं. छान लागतंय बघा खूप. एक कच्चा आंबा आहे, पिकलेला आंबा आहे. आता हे बघा, हे माझा फ्रुटी. तुम्हाला ह्याच्यापेक्षा जरी पातळ करायचं असलं तर ह्याच्यापेक्षा पातळ करू शकता बरं. पातळ पण छान लागते. फ्रुटी एकदम पातळ असते, माझा एकदम पातळ नसते, जास्त जाड असते. जास्त जाड पण नसते, जाड पातळ पण नसते. का असं तयार झालेलं आहे बघितलं. छोटे ग्लास आहेत माझे, 2 ग्लासामध्ये काढले आणि मिक्सरमध्ये थोडे राहिले ते वाटीमध्ये काढणार.
माझा हे कच्च्या आणि पक्क्या आंब्यापासून, पिकलेल्या आंब्यापासून तयार केलेला माझा तुम्हाला आवडला असेल तर सबस्क्राईब करा, लाईक करा, बेल आयकॉन क्लिक करून कमेंटमध्ये मला सांगा की तुम्हाला माझ्याची रेसिपी कशी वाटली. शेअर करा. आणि ह्याच्यामध्ये तुम्हाला टाकायचं असेल तुम्ही आईस टाकू शकता, गुलाब सरबत टाकू शकता. थोडं गुलाब सिरप टाकलं तर पण खूप छान दिसते. पण माझ्याकडे बर्फ पण आवडत नाही, आईस पण आवडत नाही आणि गुलाब सरबत पण आवडत नाही, म्हणून मी टाकलेलं नाही. तुम्हाला दाखवायला टाकन तर माझं ते फेकून द्यावं लागेल, वाटलं होतं कुणाला आवडत नाही. मी हे माझा असा तयार करून ठेवला. आता आम्ही दोघं घेणार आहे, माझे मिस्टर आणि. धन्यवाद. आता बघा हे गरा भिजवला होता ना, किती फर्मंट चांगला झाला बघा, किती फुगून आले. दह्यामध्ये भिजवला होता. आता ह्याला ना थोडं मिक्सरमधून काढायचं आणि थोडं तांदळाचं पीठ आणि थोडं बेसन पीठ टाकायचं. एवढ्या चमचा भरून टाकायचं, थोडं जास्त टाकायचं नाही. आणि थोडंसं टाकलं तर सोडा टाका, पण मला टाकायची गरज वाटत नाही का तर चांगलं फुगून आले. आणि हो काय ह्या मुगाची पेस्ट करून ठेवली होती मी सकाळी. आता ती ह्याच्यामध्ये घालते, ह्याच्यामध्ये मीठ टाकते, ह्याच्यामध्ये मीठ टाकते, चवीप्रमाणे मीठ टाका तुम्ही. माझ्याकडे थोडं पीठ आहे म्हणून मी थोडं टाकायला. तुम्हाला जसं टाकायचं तसं टाका. ह्याच्यामध्ये ओवा टाकू शकता, जिरं टाकू शकता, छान लागते बरं का ओवा जिरं टाकल्यावरती. आता मी हे मिक्सरमधून काढणार नाही का तर चांगलं फुगून आले. ह्याच्यामध्ये मिक्स केले. आता हे कच्चा बटाटे ह्याला थोडं सोलणार आहे आणि ते किसणीने किसून ह्याच्यामध्ये टाकणार आहे. खूप टेस्टी लागतं बरं का कच्चं बटाटं, कांदा, लसूण. ते सकाळीच मी लसूण तर टाकलाय. आता ह्याच्यात कच्चा बटाटा टाकणार आहे आणि परत ह्याचे धिरडे डोसे करणार. आता हो काही आणखी ह्याच्यामध्ये पाणी लागणार. एकाच साईडने असं हलवायचं बरं का, हे एका साईडने असं हलवायचं म्हणजे चांगलं प्लमिंग येते, फुगून येते पीठ. हो का. आता ह्याला पाणी लागणार आहे अजून. ह्याच्याबरोबर बटाट्याची भाजी आणि कोथिंबिरीची चटणी करणार आहे. कोथिंबिरीची चटणीची रेसिपी तुम्हाला टाकलेली आहे, बटाट्याची भाजीची पण टाकलेली. काय नाही, बटाटे सोलायचं शिजवून, त्याच्यात कांदा टाकायचा, टाकू वाटलं लसण टाकायचं. उन्हाळ्याच्या दिवस आहे, लसण जपून खावा, लसण जास्त खाऊ नका. आणि उष्णता भरपूर आहे ना, तर एखाद्या वेळेस मूळव्याधाचा त्रास, उष्णतेचा त्रास होण्याची शक्यता असते. म्हणून तुम्ही आता लसण ह्याच्यामध्ये टाकले ना तर ते भाजीमध्ये लसण टाकू नका. कांदा टाका, कांदा थंड असते, कांदा शरीराला चांगला असते खाल्ल्याला. आता ह्याच्यामध्ये आणखीन अर्धी वाटी पाणी लागणार आहे. हे जाड आहे ना, पाहिजे तर तुम्ही मिक्सरमधून हे असं सुद्धा पीठ काढा मिक्सरमधून. तसा पण हे दोन्ही मिक्स केलेलं पीठ जरी मिक्सरमधून तुम्ही काढलं तर डोसा चांगला होतो बरं. एखाद्या वेळेस काढलं तर मी मिक्सरमधून हे दोन्ही मिक्स केलेले मिक्सरमधून काढीन पीठ, नाहीतर काढणार पण नाही का तर चांगलं फुगून आलंय पीठ चांगलं. काय काढायची पण गरज नाही. पण आपल्या डोसा इतका पातळ डोसा होत नसते बरं का, थोडा जाड डोसा होते. ह्याच्यामध्ये तुम्ही टोमॅटो टाकू शकता, कांदा टाकू शकता, शिमला मिरची टाकू शकता. तुम्हाला जितक्या भाज्या ह्याच्यामध्ये बसवायच्या तितक्या बसून तुम्ही ह्याचा उत्तप्पा, डोसा काही पण करा. आता मी फक्त ह्याच्यामध्ये हे टाकणार आहे किसून, ह्याला सोलणार आहे, चांगलं दूध ठेवलंय आणि हे किसून टाकणार आहे ह्याच्यामध्ये करताना. जास्त अगोदर पण टाकायचं नाही, जास्त अगोदर टाकलं तर ह्याला पाणी सुटतंय आणि हे बटाटा पाणी सोडून देते, मग खूप पातळ होईल पीठ. म्हणून मी टाकणार नाही बरं का, उशिरा टाकणार आहे करताना.